देशातल्या लोकसभा निवडणुकांचं मतदान 1 जूनला संपलं। मतदान संपल्यानंतर लगेचच चर्चा सुरू झाली ते एक्झिट पोलची। मतदान झाल्यानंतर काही वेळातच एक्झिट पोल आले आणि कोण किती जागा जिंकणार याबद्दलच्या अंदाजांना आता एक्झिट पोलचं पाठबळ मिळालं। देशातल्या एक्झिट पोलचा एकंदरीत कल पाहिला तर देशात एनडीए आघाडीचं सरकार येईल असा अंदाज एक्झिट पोल मधून वर्तवण्यात येत आहे। पण महाराष्ट्रात काय? वेगवेगळ्या एक्झिट पोल मधून महाराष्ट्राबद्दल काय अंदाज सांगितले जात आहेत आणि यावरून महाराष्ट्राचा एकंदरीत एक्झिट पोल काय आहे पाहूयात या व्हिडिओमधून। नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलबिडू। सुरुवातीला एबीपी आणि सी वोटरचा एक्झिट पोल महाराष्ट्राबद्दल काय सांगतोय हे पाहूयात। तर एबीपी आणि सी वोटरच्या एक्झिट पोल नुसार महाराष्ट्रात महायुतीला 22 ते 26 जागा, महाविकास आघाडीला 23 ते 24 जागा तर इतरांना 1 जागा मिळेल। आता हेच पक्षवाईज बघायचं झालं तर महाराष्ट्रात भाजपला 17 जागा, शिवसेना ठाकरे गटाला 9 जागा, काँग्रेसला 8 जागा, शिंदे गटाला 6 जागा, राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाला 6 जागा तर अजित पवार गटाला 1 जागा मिळेल असं एबीपी आणि सी वोटरच्या एक्झिट पोल नुसार सांगितलं जात आहे। थोडक्यात एबीपी आणि सी वोटरच्या एक्झिट पोल नुसार राज्यात महायुती पुढे असेल, पण फक्त थोड्याच जागांवर। त्यामुळे गणित 50-50 मध्ये सुटेल असं म्हणता येत आहे। न्यूज 18च्या एक्झिट पोल नुसार महाराष्ट्रात महायुतीला 25 ते 32, महाविकास आघाडीला 15 ते 18 तर इतरांना 0 जागा मिळतील। आता हेच पक्षवाईज बघायचं झालं तर महाराष्ट्रात भाजपला 23 जागा, काँग्रेसला 5 जागा, ठाकरे गटाला 7 जागा, शिंदे गटाला 7 जागा, राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाला 4 जागा तर अजित पवार गटाला 2 जागा मिळतील असं न्यूज 18च्या एक्झिट पोल नुसार सांगितलं जात आहे। थोडक्यात न्यूज 18च्या एक्झिट पोल नुसार राज्यात महायुती पुढे असेल। भाजप मागच्या इलेक्शन सारखंच यश मिळवून राज्यातला सगळ्यात मोठा पक्ष असेल। शिंदे गट आणि ठाकरे गट सारख्या जागा जिंकतील असा अंदाज या एक्झिट पोलचा आहे। आता एक्झिट पोल बघूया TV9 पोलस्टार्टचा। TV9 पोलस्टार्टच्या एक्झिट पोल मध्ये महाराष्ट्रात महायुतीला 22 जागा, महाविकास आघाडीला 25 जागा तर इतरांना 1 जागा मिळेल असा अंदाज व्यक्त करण्यात येतोय। आता हेच पक्षवाईज बघायचं झालं तर महाराष्ट्रात भाजपला 18 जागा, काँग्रेसला 5 जागा, ठाकरे गटाला 14 जागा, शिंदे गटाला 4 जागा, राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाला 6 जागा, अजित पवार गटाला 0 जागा मिळतील असं TV9 पोलस्टार्टच्या एक्झिट पोल नुसार सांगितलं जाते। TV9 पोलस्टार्टच्या एक्झिट पोल नुसार राज्यात महाविकास आघाडी पुढे असेल, पण सगळ्यात जास्त जागा या भाजपच्या निवडून येतील। त्या खालोखाल ठाकरे गटाच्या जागा येतील, पण विशेष म्हणजे महाराष्ट्रात अजित पवार गटाला 0 जागा मिळतील असं या एक्झिट पोल मध्ये नमूद करण्यात आलंय। चाणक्य संस्थेच्या एक्झिट पोल नुसार महाराष्ट्रात महायुतीला 16 ते 18, महाविकास आघाडीला 29 ते 32 तर इतरांना 1 ते 2 जागा मिळतील असा अंदाज व्यक्त करण्यात येतोय। आता हेच पक्षवाईज बघायचं झालं तर महाराष्ट्रात महायुतीला 45%, महाविकास आघाडीला 49% तर इतरांना 6% मतं मिळतील असा अंदाज वर्तवण्यात येत आहे। चाणक्यच्या एक्झिट पोल नुसार राज्यात महाविकास आघाडीला प्रचंड यश मिळेल तर महायुती मोठ्या प्रमाणावर बॅकफुटवर जाईल। तर टुडे चाणक्यच्या एक्झिट पोल नुसार महाराष्ट्रात महायुतीला 33 जागा, महाविकास आघाडीला 15 जागा मिळतील, पण या जागांमध्ये प्लस मायनस 5 जागांचा फरक असू शकतो, पण इतरांना 0 जागा मिळतील असा अंदाज व्यक्त करण्यात येतोय। म्हणजेच टुडे चाणक्यच्या पोल नुसार महाराष्ट्रात महायुती आघाडीवर असेल, तेही जवळपास निम्म्यापेक्षा जास्त जागांच्या फरकानं। आता बघूयात पुढारीच्या एक्झिट पोल मध्ये महाराष्ट्राबद्दल काय अंदाज सांगितले जात आहेत। तर पुढारीच्या एक्झिट पोल नुसार महाराष्ट्रात महायुतीला 27 ते 31 जागा, महाविकास आघाडीला 15 ते 20 जागा तर इतरांना 0 ते 1 जागा मिळतील असा अंदाज व्यक्त करण्यात येतोय। पुढारीच्या एक्झिट पोल मध्येही महायुती पुढे आहे। तर द स्ट्रेलेमाच्या एक्झिट पोल नुसार महाराष्ट्रात महायुतीला 24 ते 27 जागा मिळतील, महाविकास आघाडीला 20 ते 23 जागा मिळतील तर सांगलीच्या जागेवर अपक्ष विशाल पाटील पुढे असतील। मतांची टक्केवारी सांगायची झाली तर महायुतीला 46%, महाविकास आघाडीला 45%, वंचितला 3%, अपक्षांना 2% तर इतरांना 4% मतं मिळतील असं एक्झिट पोल मधून सांगण्यात येतंय। थोडक्यात स्ट्रेलेमाच्या एक्झिट पोल नुसार महायुती काही प्रमाणात पुढे असेल, पण मागच्या इलेक्शन पेक्षा महायुतीला बॅकफुटवर जावं लागतंय। त्यातही वोट शेअर मध्ये 1% फरक असल्यानं महाविकास आघाडीकडे चांगली ग्रोथ असल्याचं मत व्यक्त करण्यात येत आहे। लोकशाही वाहिनीच्या एक्झिट पोल नुसार महाराष्ट्रात महायुतीला 21, महाविकास आघाडीला 26 तर इतरांच्या 1 जागा निवडून येतील असं सांगण्यात आलंय। पक्षवाईज बघायचं झालं तर भाजपला 13,
शिवसेना ठाकरे गटाला 12, काँग्रेसला 10, शिवसेना शिंदे गटाला 6, राष्ट्रवादी शरद पवार गटाला 4, राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला 2 जागा मिळतील, तर इतरांना 1 जागा मिळेल. वंचितची पाटी कोरी राहील असा लोकशाहीच्या एक्झिट पोलचा अंदाज आहे. लोकशाहीच्या एक्झिट पोलनुसार महाराष्ट्रात महाविकास आघाडी पुढे असेल, तर भाजप 13 जागा घेऊन मोठा पक्ष असेल, ज्या खालोखाल 12 जागा ठाकरे गटाकडे असतील, असा या एक्झिट पोलचा अंदाज आहे. आता बघूया दैनिक भास्करच्या रिपोर्टर्स एक्झिट पोलनुसार महाराष्ट्रातले आकडे काय सांगतायत. तर महाराष्ट्रात महायुतीला 28 ते 34, महाविकास आघाडीला 16 ते 20 जागा मिळतील असं दैनिक भास्करच्या या एक्झिट पोलमध्ये नमूद करण्यात आलंय. पक्षवाईज बघायचं झालं तर या एक्झिट पोलमध्ये भाजपला 20 ते 23, शिवसेना शिंदे गटाला 6 ते 7, राष्ट्रवादी अजित पवार गटाला 2 ते 3, तर शिवसेना ठाकरे गटाला 10 ते 12, राष्ट्रवादी शरद पवार गटाला 5 ते 6 जागा, तर काँग्रेसला फक्त 1 ते 2 जागा मिळतील आणि राष्ट्रीय समाज पक्षाला 0 ते 1 जागा मिळेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या पोलनुसार भाजप जवळपास मागच्या इलेक्शन सारखीच कामगिरी करेल, तर काँग्रेसला मोठं यश मिळवता येणार नाही असा अंदाज व्यक्त करण्यात येतोय. या एक्झिट पोलनुसार राज्यात महायुती पुढे आहे. हे 9 एक्झिट पोल पाहिल्यानंतर आता आपण पोल ऑफ पोल पाहण्यासाठी या 9 पोलवरून काय अंदाज लावता येतात ते पाहूयात. तर या 9 पैकी 6 एक्झिट पोलमध्ये महायुती आघाडीवर आहे. फक्त चाणक्य संस्थेचा एक्झिट पोल वगळला तर 8ही एक्झिट पोलमध्ये महायुतीला 20 पेक्षा जास्त जागा देण्यात आल्या आहेत. तर महाविकास आघाडीला न्यूज 18, पुढारी, दैनिक भास्कर आणि टुडे चाणक्यनं 20 किंवा त्यापेक्षा कमी जागा मिळतील असं नमूद केलं आहे. बाकी एक्झिट पोलमध्ये महाविकास आघाडी 20 पेक्षा जास्त जागा जिंकेल असा अंदाज व्यक्त करण्यात येतोय. आता हेच जर पक्षवाईज बघायचं झालं तर भाजपला सर्वाधिक 13 ते 23 जागा मिळतील असा अंदाज आहे. यात सर्वात कमी 13 जागा लोकशाही वाहिनीच्या एक्झिट पोलमध्ये देण्यात आल्या आहेत. या एक्झिट पोल्सनुसार राज्यात दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष शिवसेना उद्धव ठाकरे गट आहे. ठाकरे गटाला 10 ते 14 जागा मिळतील. यात सर्वाधिक 14 जागा TV9 पोलस्टार्टनं तर सर्वात कमी 7 जागा न्यूज 18 दिल्या आहेत. काँग्रेसला राज्यात 2 आकडी जागा मिळतील असा अंदाज फक्त लोकशाहीच्या एक्झिट पोलमध्ये व्यक्त करण्यात आला आहे, ज्यांनी काँग्रेसला 10 जागा दिल्या आहेत. तर इतर एक्झिट पोलमध्ये दिव्य मराठीनं 1 ते 2 तर इतरांनी 5 ते 8 जागा दिल्या आहेत. शिंदे गटाला 4 ते 7 जागा मिळतील असे अंदाज एक्झिट पोलमधून व्यक्त करण्यात येत आहेत. तर राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाला 4 ते 6 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवला जातोय. अजित पवार गटाबद्दल बोलायचं झालं तर दैनिक भास्करनं सर्वाधिक 2 ते 3 जागा दिल्या आहेत, तर TV9 पोलस्टार्टनं अजित पवार गटाला 0 जागा दिल्या आहेत. सरासरी काढायची तर अजित पवार गटाला 1 ते 2 जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आता या आकड्यांवरून पोल ऑफ पोल काढायचा तर भाजपला सरासरी 16 ते 23, शिंदे गटाला 4 ते 7, तर राष्ट्रवादी अजित पवार गटाला 1 ते 2 जागा म्हणजेच महायुतीला 21 ते 32 जागा मिळू शकतात. तर ठाकरे गटाला 10 ते 14, शरद पवार गटाला 4 ते 6, तर काँग्रेसला 5 ते 8 जागा म्हणजेच महाविकास आघाडीला 19 ते 28 अशा जागा मिळू शकतात. अर्थात यात आकड्यांची तफावत असली तरी हे कमाल आणि किमान आकडे आहेत. यावरून महायुती पुढे वाटत असली तरी भाजपला मोठा फटका सहन करावा लागू शकतो. तर शरद पवार आणि ठाकरे गट पक्षफुटीनंतरही आपल्याकडच्या जागा राखून मोठा गेन करू शकतात असंच सध्याच्या एक्झिट पोलवरून म्हणता येतंय. या एक्झिट पोल बद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.